नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज राज्यात 10वीचा निकाल जाहीर झाला आहे आणि पुन्हा एकदा कोकण बोर्डाने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. आपण आलो आहे कोकणच्या विभागीय बोर्डात. आपल्यासोबत आहेत विभागीय बोर्डाचे सचिव सावंत मॅडम. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम नमस्कार. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि कौतुक तुमचं खूप खूप. काय सांगाल निकालाबाबत? यावेळेससुद्धा 12 वर्षानंतर 13व्या वर्षीसुद्धा आपला जो निकाल लागलेला आहे तो प्रथम क्रमांकाने लागलेला आहे राज्यामध्ये. आणि ही परंपरा आपण जशी 12वीच्या निकालामध्ये कायम राखलेली आहे तशी यावर्षी 10वीच्या निकालामध्ये सुद्धा कायम राखलेली आहे. आपले जे विद्यार्थी होते ते रत्नागिरीचे एकूण 17,786 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होते आणि सिंधुदुर्गचे होते 8,731. तर जो निकाल आपला राज्यामध्ये लागलेला आहे तो प्रथम क्रमांकाने 99.01 असा लागलेला आहे. साधारण 100% गुण मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे मॅडम? 100% गुण मिळवणारे आपले विभागामधील एकूण 3 विद्यार्थी आहेत. आणि इतर राज्यामध्ये इतर विभागामधून सुद्धा मिळवणाऱ्यांची संख्यात्मक जी हे आहे माहिती आहे ती आपल्याला राज्य मंडळाकडून मिळेल. या निकालाबाबत पहिल्यांदाच मे महिन्यात निकाल लागला आहे. 27 मे आहे आज आणि दरवर्षी निकाल हा जून महिन्यात लागतो, परंतु यावेळी पहिल्यांदाच निकाल मे महिन्यात लागला आहे. काय सांगाल? दरवर्षी निकाल लागतो जूनमध्ये. यावेळेस निकाल निश्चितच लवकर लागलेला आहे. जे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मार्क्स होते ते आपल्याला मॅन्युअली बोर्डाला पाठवावे लागत होते, परंतु यावर्षी ऑनलाईन भरण्याची सुविधा केल्यामुळे हा निकाल लवकर लागलेला आहे. याचं श्रेय आपण कोणाला द्याल? सर्व राज्य मंडळाला. विद्यार्थी पास झालेत त्यांना शुभेच्छा देताना काय संदेश द्याल आपण? आज खरोखरच खूप आनंद होतो आहे की 12वीमध्ये जशा आपल्या विद्यार्थिनी पुढे होत्या तसाच 10वीच्या निकालामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी 0.73% पुढे आहेत. आणि याचं सर्वांचं श्रेय जे आहे ते जे आपल्या विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि आपल्या जिल्ह्यातील जी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्याचप्रमाणे सन्माननीय मुख्य कार्यकारी साहेब आहेत, त्याचप्रमाणे सन्माननीय कलेक्टर साहेब आहेत, यांनी वेळोवेळी मीटिंग घेऊन आपल्या या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं. राज्य मंडळाचे अध्यक्ष आमचे शरद गोसावी साहेब आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि सर्व हा जो आपला स्टाफ आहे या बोर्डामधील यांनीसुद्धा वेळेवर काम केल्यामुळे हा निकाल लागलेला आहे. आणि यासाठी सहकार्य आहे ते आपले शिक्षक आहेत, जे मॉडरेटर आहेत, चीफ मॉडरेटर आहेत, केंद्र संचालक आहेत, आमचे गट शिक्षण अधिकारी, कस्टडियन होते. या सर्वांनी काम केल्यामुळे हा निकाल लवकर तर लागलेला आहेच, परंतु अव्वल दर्जाने सुद्धा आलेला आहे. पुन्हा एकदा राज्यात कोकण बोर्ड हे अव्वल स्थानी राहिले आहे आणि त्याचं सारं श्रेय सर्व यंत्रणांना दिलं आहे. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.